नमस्कार. माझी मुळे नसे ही साहित्य संपदा, माझी मुळे नसे ही साहित्य संपदा, ही कृपा त्या शक्तीचे नाव तिचे शारदा. सरस्वतीला वंदन करून, सर्व ज्येष्ठांना वंदन करून स्वीकार किया हमने आप का आदर सत्कार और साथ साथ आप सबका प्यार. नमस्कार. संजीवनी शिक्षण संजीवनी या दिवाळी अंकाचं प्रकाशन या ठिकाणी होतंय. एका अर्थाने एखाद्या घरात त्या बारशाचा जसा कार्यक्रम असतो तसं हे बारस वाद्य सगळे परिवार म्हणजे एक परिवारातला कार्यक्रम असा वाटतो मला. हे प्रकाशनापेक्षा एक परिवारातला कार्यक्रम वाटला. आणि नाव तर किती छान झाले, शिक्षण संजीवनी. काल धनत्रयोदशी झाली. संजीवनी म्हणजे धनाची देवता हे आहे. धन्वंतरी, धन्वंतरीच्या हातामध्ये असलेलं ते कप अमृत कलश ती संजीवनी. तसे शिक्षणातली ही संजीवनी. आणि मुखपृष्ठ पाहिल्यावर तर मला तर इतका आनंद झाला. आणि कविता आठवली, अरे कुंभारासारखा गुरु नाही रे जगात, वरी खाली रपाटे हात आधाराला हात, गरी मारगुळेकरांची कविता वाचली. आणि पुन्हा आणखी आठवलं दुसरी कविता ऐकली की हे खूप छान असं मुखपृष्ठ मला वाटतं संतोष धोंगडे यांनी केलेलं आहे. आणि या मुखपृष्ठातच सरळ आलंय की मातीच्या गोळ्याला आकार देणारे सगळे शिक्षक मंडळ आहेत. हा, फिरत्या चाकावरती देसी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार. हा वेडा कुंभार म्हणजे शिक्षक पण आहेत, सगळे वेडेच आहेत, देहाने वेडे झालेले शिक्षक आहेत. त्यांच्यासाठी संजीवनी खरोखरच छान प्रकारचं मासिक काढलेलं आहे. प्रत्येक शाळेत गेलं पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्यात ते गेलं पाहिजे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला संधी मिळाली पाहिजे, प्रत्येक शिक्षकाला संधी मिळाली पाहिजे. यामध्ये विद्यार्थी घ्या, शिक्षक घ्या, पालक घ्या. कारण विद्यार्थी, शिक्षक, पालक हा त्रिकोण साधल्याशिवाय संस्कार होत नाही. बरोबर आहे. पालक चांगले पाहिजे, चांगले पालक, चांगले पालक. छोटीशी गोष्ट सांगतो, वेळ कमी आहे. थोड्यामध्ये म्हणजे गागरवे सागर भन्यासारखं आहे. आणि हे गागरवे सागर यातले लेख पाहिले, वाचले. मला मासिका अगोदर मी म्हणलं मला पाठवा जर थोडंसं. चाललं मी सगळे एकनाथ आवाड साहित्य अकादमी पासून खालच्या अगदी डॉक्टर चालूसराव बेडसरे असतील किंवा आणखी सचिन बेंडकर असतील, आमचे आणखी अनेक कवी लेखक आहेत, यांच्या कविता त्याच्यामध्ये आहेत. खूप छान असं हे मासिक निघालेलं आहे. हे मासिक प्रत्येकाच्या घरात गेलं पाहिजे. कारण आज वाचनाची गरज तर आहेच. वाचाल तर वाचाल अशी म्हणजे एक कविता त्यामध्ये आहे. वाचनाचं सूत्र दिलेलं आहे, तंत्र दिलेलं आहे. आंबेडकरांनी वाचाल तर वाचाल हा मंत्र दिलाय, वाचनाचं तंत्र दिलंय. कविता कोणाची तरी ती आहे, छानपैकी कविता आहे. हे असं जे मासिक आहे, पालकांना वेळ नसतोय, पण मुलांच्या हातात जर मासिक असेल तर ते निश्चित वाचतील, हे महत्वाचं आहे. आता सर म्हणतात की आपण कविता कशा ऐकतो. मला एक आठवलं, मी ज्या वेळेला 18 वर्षे मी येरवडा लक्ष्मीनगर झोपडपट्टीत राहत होतो सर. सगळेच आपण त्यावेळेला त्या कविता म्हणजे काय माहित नव्हतं मला. 77 पासून मी लिहितोय. पहिली कविता माझी अनुदय वाघांच्या पुस्तकामध्ये आहे. पहिली होईल का कविता कधी कधी चांगली होण्यासाठी वर्ष पण लागतं. चांगली कविता निर्माण, बरोबर असतो सर. आणि कविता एखादी झटक्यामध्ये पण कविता होते आणि 6 महिन्याने पण कविता होते. गजर आपल्याला माहित नाही बाबा, आपण त्या दर गजर कधी आम्ही ऐकली. गजर करणार इथे आहे, त्यामुळे ते मार्केट आम्ही पडत नाही. मागे छानपैकी अशी कविता म्हटली, म्हणून आपण प्रयत्न करू विडंबन करता येते का नाही. आणि आपल्याला कविता माहिती, टाळ बोले चिपळीला नाच माझ्या सर. मला वाटलं आपण तुझ्या काय लिहिता येईल का, आणि मग कवी झालेली. बाळ बोले आजीला खेळ माझ्या संग, बाळ बोले आजीला खेळ माझ्या संग, बाळ सवे खेळे आजी होऊनिया दंग. घरभर साऱ्या खेळ चाले त्यांचा, घरभर साऱ्या खेळ चाले त्यांचा. पडला विसर
आजीला वयाचा, नाच नाचून हे सारे दुखू लागे अंग. वय झालं ना. नाच नाचून हे सारे दुखू लागे अंग, बाळा सगळे खेळे आजी होऊन या दंग. नातवंडासाठी काहीही करावे, नातवंडासाठी काहीही करावे, खोटे खोटेच आजारी पडावे, खोटे खोटेच आजारी पडावे. खूप छान वटवितो डॉक्टरांचे सोंग, खूप छान वटवितो डॉक्टरांचे सोंग, बाळा सगळे खेळे आजी होऊन या दंग. हाती पट्टी घेऊनी बाळ होई टीचर. आता तो शिक्षकाच्या भूमिकेत आला. हाती आणि काय म्हणतो, हाती पट्टी घेऊनी बाळ होई टीचर, पुढे बसे आजी घेऊनी दप्तर. चित्र काढा फुलांचे त्यात भरा रंग. शिक्षकाची भूमिका, चित्र काढा फुलांचे त्यात भरा रंग, बाळा सगळे खेळे आजी होऊन या दंग. पुरे झाला खेळ झोपूया आपण. आजी दमली. पुरे झाला खेळ झोपूया आपण, बाळ बोले ए तू आईला भेटून. आजीची गरज संपली. बाळ बोले ये तू आजीला भेटून, हात सोडून जवळ करी आईचा पलंग, हात सोडून जवळ करी आईचा पलंग, बाळा सगळे खेळे आजी होऊन या दंग. शेवट आहे का, एकटीच राहते आता आजी घरात, एकटीच राहते आता आजी घरात, लेखनात सून अमेरिकेत. एकटीच राहते आता आजी घरात, लेखनात सून अमेरिकेत. कधी योग यावा देवा पाहण्या बालरंग, आणि बाळासवे खेळण्याचे स्वप्न झाले भंग. बाळासवे असं तळ्यात पायात होतं, येणार की नाही काही निश्चित नव्हतं. आणि पण यांनी खूपच आग्रह केला लिंजे साहेबांनी आणि जगताप साहेबांनी. आणि विशेष म्हणजे काल आमचा राजू आणि उभे साहेब येऊन गेले आणि म्हणे 5 मिनिटासाठी तरी या. पण आता मीच दंग होऊन गेलेली आहे इथल्या लोकांचा ऐकून. खरं तर इथे सगळे दिग्गज बसलेले आहे, गुरुजन बसलेले आहेत. तर सर्वप्रथम मी आधी त्यांना वंदन करते, कारण मी काय टीचर नाहीये, त्यामुळे म्हणजे मला गुरुजनांच्या बद्दल खूप आदर आहे. पुण्यातल्या अतिशय नावाजलेल्या शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. आपटे विद्यालय, आमचे पुकवैद्य आमचे सर होते आणि त्यांनी सर्वकष असं आम्हाला शिक्षण दिलं. म्हणजे काळाच्या पुढे बघणारे ते टीचर होते. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे त्यावेळेला न्यू मॅथ्स वगैरे इंटिग्रेशन वगैरे हे ते सगळं कॉलेजमध्ये शिकवलं जायचं, पण त्यांनी आम्हाला 8वीपासून न्यू मॅथ्स शिकवायला सुरुवात केली. त्यांनी कधीही आम्हाला असं फळ्यावर असं शिकवलं नाही. म्हणजे सर्क्युलेटरी सिस्टीम, एस्केटरी सिस्टीम, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ह्या ज्या होत्या त्या आम्हाला दृकश्राव्य दाखवायच्या. आजकाल आपण म्हणतो की मुलं खूप हुशार झालेली आहेत, त्यांना लागलीच समजतं, पण ते का दृकश्राव्य म्हणजे त्यांना ते दिसतंय, ती प्रक्रिया होताना दिसते आणि मग त्याच्यावर कॉमेंट्री असते, म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल. त्यामुळे काय झालंय की त्या मुलांना लागलीच लक्षात येतं. पण आम्ही 7वी 8वीत असताना आम्हाला ते सगळ्या पद्धतीने म्हणजे एक दिवस असायचा, त्या दिवशी आम्हाला सायन्सचा शिकवायचे आणि त्याच्यानंतर चित्रकलेच्या बाबतीत सुद्धा ते इतके हे होते की ते अभिनव कला विद्यालयाचे त्यावेळेचे प्राचार्य गुरव वगैरे त्यांना बोलवायचे. आम्हाला कधी असं चित्र काढायला सांगितलं नाही की हे घोड्याचं काढा किंवा ह्याचं काढा किंवा निसर्ग चित्र काढा. आम्हाला ते मॅनमेड ऑब्जेक्ट काढायला सांगायचे. मॅनमेड ऑब्जेक्ट म्हणजे अवेलेबल जे काय आहे तुमचं इथं आजूबाजूला किंवा तुमच्या दप्तरामध्ये किंवा तुमच्या कंपास बॉक्समध्ये किंवा शाळेच्या आवारामध्ये ते सगळं गोळा करा आणि तुमच्या मनाला येईल ते क्रिएटिव्हिटी निर्माण करणे हे कोणी शिकावं तर डॉक्टर पुगवे त्यांच्याकडून शिकावं. आणि त्याच्यानंतर मुलांमध्ये प्रामाणिकपणा रुजावा म्हणून
शॉप विदाउट शॉपकीपर ही आम्ही संकल्पना त्यावेळेला राबवली होती. आणि सुट्टीच्या वेळेला पुस्तक, पेन्सिल, खाण्याचे पदार्थ सुद्धा असे बाहेर ठेवलेले असायचे एका स्टँडवर. तिथं किमती लिहिलेले असायचे, असं जसं आज आपण मॉलमध्ये बघतो वगैरे, बरं का. तिथं त्यावेळेला काय CC कॅमेरे नव्हते, बरं का. पण मुलं इतकी प्रामाणिक होती की ते व्यवस्थितपणे ते पैसे ठेवायचे आणि हे करायचे. म्हणजे अशा प्रकारचे शिक्षक असू शकतात. आणि असे शिक्षक आम्हाला मिळाले, मी खरं स्वतःला खूप भाग्यवान समजते. आणि ज्या वेळेला मला ते डॉक्टर श्रीराम रानडे, ते पण माझे टीचर होते. त्याच्यानंतर एक शितोळे सर म्हणून होते, ते पण आकाशवाणीवर काम करायचे. श्रीराम रानडे तर पिक्चरमध्ये आणि ह्याच्यामध्ये काशीराम कॉर्पोरेटमध्ये वगैरे येतात, ते चांगले लेखकही आहेत. इतके छान छान शिक्षक आम्हाला मिळाले. तर त्यामुळे आम्ही घडत गेलो. तर सगळ्यात महत्त्वाची भूमिका जीवनामध्ये जर कोणाची असेल तर शिक्षकाची असेल. आधी आईवडील आपले गुरु असतात, नंतर शिक्षक असतात. परंतु मुलांचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये ह्या तिघांचा खूप मोठा वाटा असतो. आणि म्हणूनच मला शिक्षकांच्या विषयी जे अध्यापन करतात, दुसऱ्यांना सुशिक्षित करतात, सुसंस्कृत करतात, विशेष म्हणजे त्याच्याबद्दल मला खूप आदर वाटतो. त्यालाच वाहिलेलं हे शिक्षण संजीवनी हे दिवाळी अंक लिमजे साहेबांनी काढला. अर्थात प्रामाणिकपणे सांगायचं तर म्हणजे ह्याच्यामध्ये काय कंटेंट असणार आहे हे मला आधी काय माहिती नव्हतं. आणि मी अतिशय बिझी होते, त्यामुळे माझा जो कोणता लेख होता तो मी यांना पाठवून दिला. पण आता त्यांना म्हटलं मी आतापासूनच लिहायला सुरुवात करेल पुढच्या दिवाळी अंकाचा लेख. तर अशा पद्धतीने खूप छान त्याच्यामध्ये आता मी कंटेंट बघितलं, खूप छान कंटेंट आहे, खूप दिग्गजांनी लिहिलेलं आहे. आज मला इथून खूप आनंद झालेला आहे की इतक्या छान लोकांच्या मध्ये त्यांच्याशी माझी ओळख झाली, त्यांच्या समवेत मला बसता आलं, बोलता आलं. तर खूप छान उपक्रम आहे लिमजे साहेब आणि जगताप साहेब तुमचा, त्याबद्दल मी तुमचं कौतुक करते. आणि तुमच्या दिवाळी अंक असाच पुढे आणखी मोठा होत जावो, आम्ही आहोतच. आणि तुमची संकल्पना खूप छान आहे. समाजातला एक विशिष्ट घटक ज्याच्यामुळे आपलं जीवन घडतं तो शिक्षक, ते अध्यापनाचं कार्य करणारे फार मोठे थोर अशांच्यासाठी तुम्ही काम करताय. आणि ज्या मुलांच्यावर आपलं देशाचं भवितव्य अवलंबून आहे, त्यांच्यावर चांगला संस्कार रुजवण्याचा जो प्रयत्न करतात ते खूपच छान कौतुकास्पद आहे. सर्वप्रथम तुमचं कौतुक आणि खूप खूप तुम्हाला धन्यवाद. असेच पुढे येत राहा, आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. धन्यवाद. देविदास आणि संजय जगताप यांना आम्ही समोर बोलतो. देविदास, डॉक्टर संजय दिवाळीच्या शुभमुहूर्तावरती शिक्षण संजीवनी हा अंक प्रकाशित केल्याबद्दल आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी एकत्रित बोलावल्याबद्दल या दोनही व्यक्तींचं आपण सर्वांनी मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करू. थँक्यू. दुसरे जे आहेत अनिल किसन वडकुळे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे नागनाथ विष्णू घाटोळे यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो. या दोन्ही लेखकांनी आपली पुस्तकं या ठिकाणी प्रकाशित केलेली आहेत, त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे व्यासपीठावरील सर्व उपस्थित मान्यवर आणि आजच्या दिवाळी अंक प्रकाशन सोहळ्याचे शिक्षण संजीवनीचे मुख्य देविदासजी आणि डॉक्टर संजयजी यांचं पुनश्च मी अभिनंदन करतो. या सगळ्यापेक्षा जर ह्या कार्यक्रमाला जर कोणी शोभावले असेल तर समोर बसलेल्या सर्व मंडळींनी. आम्ही व्यासपीठावर जरी बसलो असलो तरी तितक्याच तोडीचे तितक्याच तोरामोराचे आपण सर्वजण आहात. त्यामुळे तुम्हा सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो. सर्वांना एकत्रित दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि येणारे दिवाळीचे नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज उत्साहात सर्वांनी साजरी करावी अशा शुभेच्छा देऊन मी 2 मिनिटात आपलं भाषण सोपवतो. कारण कार्यक्रम 1 वाजता यांना संपवायच्या वेळेचं बंधन असतं, आपण सर्वांनी त्याचं भान ठेवलं पाहिजे. नंतर यानंतर काही कवींना कविता सादर करायच्या आहेत, त्यांना वेळ द्यावा लागणार आहे. या सर्वच गोष्टींचा आपल्याला अंदाज घेऊन कार्यक्रमाची रूपरेषा आपण छान आहे. शिक्षण संजीवनी हे शीर्षकच इतकं समर्पक आहे
त्यात जर एखादा शब्द ॲड करता आला तर मी सुचवतो. बघा, जे शिक्षण संजीवनी ह्याचा शब्द अगदी यशस्वीच आहे, छानच आहे, त्याच्याबद्दल काहीच शंका नाही. पण आज जी शिक्षण संजीवनी आहे ती पुन्हा नव्यानं पुनरुज्जीवित करण्याची गरज आहे. कारण आज जी शाळेत प्राथमिक शिक्षक आणि माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षणाची जी काही आजची परिस्थिती आहे ही तुम्ही सर्वजण आता पाहत आहात. त्यामुळे त्याला नवसंजीवनी देण्याची आता गरज आहे. या ठिकाणी शिक्षण उपसंचालक बसले आहेत. त्यांनी प्रदीर्घ काळात शिक्षण क्षेत्रात काम केलेलं आहे. मी शिक्षण क्षेत्रात 40 वर्ष काम केलेलं आहे. पण शिक्षण क्षेत्रातली आजची जी परिस्थिती आहे ती अभ्यासक्रमापासून सर्वच अगदी स्तरावरती कशी आहे आपण पालक वर्ग जाणतात. त्या ठिकाणी काही आजी आजोबा असतील त्यांची नातवंड कशी शिक्षण घेत आहेत, काहींचे पालक असतील त्यांची मुलं शिक्षण कशी घेत आहेत, या सर्वांचा जर एक परिपाक आपण घेतला तर या ठिकाणी आपण सर्वांनी या शिक्षण संजीवनी या मासिकाचा नव्याने पुन्हा आणखी आपण समाजापर्यंत कसं चांगल्या पद्धतीने पोहोच करू. आणि देविदाजी आणि संजय जगताप यांना मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो की हा अंक संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर जगभर हे करूया. आणि याच्या आवृत्ती ज्या आहेत ना ह्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत विविध भाषामध्ये कशा निर्मिती करता येईल त्याचा एक संकल्प मनामध्ये ठेवा. कारण मराठी भाषा तर आहेच, याबरोबर इतर भाषामध्ये सुद्धा हा अंक कसा आपल्याला निर्मित करता येईल याची आपण संकल्पना तयार करूया आणि त्या पद्धतीने आपली दिशा ठरवूया. नंतर ही माझी शाळा माझे सुविचार असे जे छोटे छोटे पुस्तकं काढलेले आहेत. खरंच नागराजी तुमचं खूप कौतुक आहे की असे छोटे छोटे पुस्तकं निर्मित करण्याची गरज आहे. कारण आज बालसाहित्य आहे, हे बालसाहित्य निर्मिती होणं फार गरजेचं आहे. कारण बालसाहित्याची निर्मिती जी आहे ना, कवी जसे आता बातल सरांनी कविता केली, आजीचं आणि नातवाचं जे काही नातं आहे ते कशा पद्धतीनं अधोरेखित होतं हे सांगितलेलं आहे. त्यामुळं बालसाहित्य हे अधिक रुचलं पाहिजे. बालसाहित्य हा सुद्धा एक शिक्षण संजीवनीचा प्रमुख गाभा आहे. तेव्हा जर ही आजची जी नवीन पिढी आहे बालसाहित्यामधली ती जर आणखी चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊन पुढे आले तर ह्या भारतीयाचं, महाराष्ट्राचं आणि आपल्या संपूर्ण शहराचं पुन्हा आणखी पुनरुज्जीवन होऊ शकतो. फक्त शिक्षण हे एकच असं माध्यम आहे की आपल्या सर्वांना ते एकत्रित करून आपल्या देशाला, राज्याला आणि आपल्या सर्व समाजाला दिशा देऊ शकतो. तर या पद्धतीने आपल्याला ते करावं लागणार आहे. आपण सर्वजण या दिवाळीच्या सणानिमित्त वेळ काढून या ठिकाणी आलेला आहात. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि मी एक सांगतो की मी सुद्धा एक पुस्तक मध्यंतरी लिहिलं होतं की वसंतची पाऊलवाट म्हणून. ते असाच एका शिक्षकाने लिहिलं की शिक्षकाने किती त्याग केला होता की आपण प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन तो किती मोठ्या पदावरती गेला होता. याचं एक वसंतची पाऊलवाट म्हणून पुस्तक लिहिलं होतं. आणि याची मी शुभेच्छा घेण्यासाठी आपल्या ज्येष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांच्याकडे गेलो होतो आम्ही उभयता. तर त्या पुस्तकाला शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो. आणि डॉक्टर माशेलकरांना तुम्हाला माहिती आहे की इतके उच्च प्रतीचे डॉक्टर हे आहेत, शास्त्रज्ञ आहेत, तर त्यांना तो वेळही नव्हता. पण ते पुस्तक पाहिल्यानंतर त्यांनी हे वसंतची पाऊलवाट हे पुस्तक जवळजवळ माझ्या जीवनाचा एक भाग आहे म्हणून त्यांनी ती सध्याच्या 1 तासभर वेळ घेऊन दिलेला की जास्त असं त्यांना तर 5 मिनिटंही बोलायला वेळ असतो एवढा त्यांनी 1 तासभर दिला. तर अशी साहित्यिक कलाकृती सुद्धा आपण समाजापर्यंत पोहोच केली पाहिजे की जी समाजाची आणि त्या विद्यार्थ्यांची खरी गरज आहे, खरी ओळख आहे. आपण दिशा दिली पाहिजे साहित्यिकांनी. लेखक होणं सोपं आहे पण त्या लेखकांना शब्दांना आत्मा देणं सुद्धा तितकंच जरुरीचं आहे. त्या शब्दांना जर आपण आत्मा दिला आणि आत्मा देऊन जर आपण लोकांच्यापर्यंत पोहोच केला तर त्या आत्म्याला एक वेगळा आकार आणि उकार येऊ शकतो. हे जपलं पाहिजे. तसं बातल सरांनी आज साधी सरळ कविता आपल्या सर्वांसमोर सादर केली आहे. अशा कवितेचं सुद्धा एक माध्यम आहे की ते शिक्षणाचं एक चांगलं माध्यम होईल. गझलकारांचं या ठिकाणी कौतुक समोर दिसतं मला. गझल सुद्धा एक असा गझलेचा प्रकार आहे की तो बोलक्या माणसाला सुद्धा अनेक बोलकं करू शकतो. जसं गोंधळी सरांना सांगितले की आपली जी वाचा आहे, बोलीभाषा आहे किंवा बोलण्याचा जो प्रकार आहे तो कसा असला पाहिजे, आवाजात आपल्याला कशी फेक असली पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे की त्यालाही ते आपण हे केलं पाहिजे. शेवटी मी सांगू इच्छितो
की आपल्यामध्ये सर्वांच्या मध्ये जे सुप्त गुण आहेत, प्रत्येकामध्ये गुण आहेत, ते जे 40-50 लोक आहेत, प्रत्येकाकडे एक एक सुप्त गुण आहे. त्या सुप्त गुणांना आपण जर आत्मपरीक्षण करून ओळखलं तर आपल्याकडे खूप काही कला आहे. त्या सुप्त गुणांना प्रत्येकाने वाव द्या आणि आपल्यामध्ये असलेले उजत गुण ते लोकांपर्यंत पोहोच करा. दुसरं मी जाता जाता एक सांगेन की हे सगळं करत असताना प्रत्येकाला जळ, कळ आणि बळ यांच्याशी संगत केल्याशिवाय यशाला पाझर फुटत नाही. मी काय म्हटलं असं म्हटलं, जळ, कळ आणि बळ यांच्याशी संगत केल्याशिवाय यशाला पाझर फुटत नाही. मी एवढं सांगू इच्छितो, जाता जाता एक छोटंसं 4 वाक्य बोलतो. मी आता मला सुचलं आल्या त्या वेळेलाच मी तेच बोलतो. आपल्याच आठवणीत जगायचे आहे, आपल्याच आठवणीत जगायचे आहे. उगवत्या आणि मावळत्या सूर्याचा सन्मान करीत माणसाने माणसांची संगत करावायची आहे. निसर्गाचा वेध आणि बोध घेऊन आपलीच मने आनंदाने द्विगुणित करायची आहेत आणि शिक्षणाची नवसंजीवनी घेऊन आपले जीवन समृद्ध करावायचे आहे. एवढे बोलून या ठिकाणी थांबतो. सर्वात मोठं की आपल्या सर्वांना या दिवाळीच्या सणानिमित्त प्रसन्न वातावरण देऊन ज्यांनी आपल्यापर्यंत कानापर्यंत ध्वनी पोहोचवले आणि रमेश पाचंगिले आहेत, यांनी आपल्या सर्वांच्यापर्यंत या दिवाळीच्या सणानिमित्त 4 वाद्य आपल्यासमोर सादर केलेले आहे. त्यांचे कौतुक करतो. त्यांनी खूप आपले हे सादरीकरण आतापर्यंत जपलेलं आहे. त्यांचं पुनश्च अभिनंदन करून दिवाळीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. मार्गदर्शन आपल्याला झालेलं आहे. यानंतर आपण अगदी पहिल्या मिनिटापासून कवी संमेलनाला सुरुवात करूया. मलाच माहित नाही त्या आकाशाशी नाते, मी मागत नाही तरीही घरपोच चांदणे येते, मी मागत नाही तरीही घरपोच चांदणे येते. दिवाळीच्या माध्यमातून आलेले चांदणं आपण म्हणजे आपण सगळे कवी हे चांदणं देत असतो संपूर्ण रसिकांच्या मनावर. त्या सर्व रसिकांच्यासाठी आलेल्या सर्व कवितांचे मनपूर्वक नाही नाही काय असं एक जण येतील असते कविता काय नाही काय असं काही नाही असू दे. माझं नाव राघवेंद्र रामकृष्ण गणेशपुरे. सुरुवात केलेले गणेशपुरे, आडनावामध्ये गणेशपुरे आहे. माझी वादळ वाट आहे मला विश्वासाची साथ आहे, माझी वादळ वाट आहे मला विश्वासाची साथ आहे. मी जिंकेन या जगाला, माझी मानव प्रेम जात आहे, माझी मानव प्रेम जात आहे. कवितेचं नाव आहे नव्या युगाचा आरंभ. शिक्षण संजीवनी नवीन युगाचा आरंभ झालेला आहे म्हणून कवितेचं नाव जी आहे, जी माझी छान कविता आहे. विचाराला प्रेरणा देणारी कविता असल्यामुळे म्हणून नव्या युगाचा आरंभ. निघालो वैचारिक क्रांतीची मशाल घेऊन, निघालो वैचारिक क्रांतीची मशाल घेऊन तिमिर हिंसेला जाळण्याकरिता, विश्वातील पाप अत्याचारांना, विश्वातील अविचारांना मुळातून सरसकट उखाडण्याकरिता, विश्वातील अविचारांना मुळातून सरसकट उखाडण्याकरिता आता मी मुळीच थांबणार नाही, आता मी मुळीच थांबणार नाही. नव्या युगाचा आरंभ आहे. जमीन दोस्त होणार हुकुमशाही हाच लोकशाहीचा शुभारंभ आहे. जमीन दोस्त होणार हुकुमशाही हाच लोकशाहीचा शुभारंभ आहे. माझ्या शब्दांना एकतेची धार, माझ्या शब्दांना एकतेची धार, शिक्षणाचा त्या सार आहे. प्रज्ञाशील करुणेला माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा आधार आहे. प्रज्ञाशील करुणेला माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा आधार आहे. मी शिवरायांना पूजणार, मी शिवरायांना पूजणारा तुकोबांचा मानस पुत्र आहे. माझ्यातच खुदान वाहेगुरु, माझ्यातच येशू ख्रिस्त आहे. माझ्यातच खुदान वाहेगुरु, माझ्यातच येशू ख्रिस्त आहे. माझ्यातच बुद्ध, महावीर, ईश्वर, विश्व आहे. तिमिर विध्वंस करणारी मशाल, अंधार तिमिर, तिमिर विध्वंस करणारी मशाल नव्या मानव हृदयात पेटणार आहे. या नव्या युगाच्या प्रवेशद्वारावर माणसाला माणूसच भेटणार आहे. या नव्या युगाच्या प्रवेशद्वारावर माणसाला माणूसच भेटणार आहे. जय हिंद, जय भारत, जय हिंद. धन्यवाद. कवितेचं शीर्षक आहे नशीब. सरपटतय तुमचं सारपण आमचं नशीब एक नंबर. सरपटतय तुमचं सारपण आमचं नशीब एक नंबर. आम्ही गावात पट्टीचे थोर, आम्ही गावात पट्टीचे थोर.
आमचा व्यसनावर लय जोर, आमचा व्यसनावर लय जोर, हात धरणारा येईन मोरण, आमचं नसीब एक नंबर, हात धरणारा येईन मोरण, आमचं नसीब एक नंबर, सर पटतय तुमचं सारण, आमचं नसीब एक नंबर, आमच्या गावात पैशाचं वार, आमच्या गावात पैशाचं वार, गाव छोट पण मोठी बार, गाव छोट पण मोठी बार, कोळी पातळी जमात बारण, आमचं नसीब एक नंबर, कोळी पातळी जमात बारण, आमचं नसीब एक नंबर, पुण्य बाप्पाचं ऐकणं पर, पुण्य बाप्पाचं ऐकणं पर, मावा बिडीचा नादची घर, मावा बिडीचा नादची घर, एका झुरक्यात चिली मगारण, आमचं नसीब एक नंबर, एका झुरक्यात चिली मगारण, आमचं नसीब एक नंबर, आज यांचा रुबाब फार, आज यांचा रुबाब फार, कवी आवीच्या जीवा धोरण, कसं हे नसीब एक नंबर, कवी आवीच्या जीवा धोरण, कसं हे नसीब एक नंबर, सर पटतय यांना सार, तर यांचं नसीब राहू, यांचं नसीब राहू. धन्यवाद. अभिवादन. दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. माझं नाव विलास बाबर, मी कात्रजवरून आलो, उद्योजक कवी आहे आणि माझी कविता सरांनी जे सांगितले ना तसं नातवंडावरच आहे. कारण बॅकग्राऊंड अशी आहे की माझ्या घरात 4 नातवंड आहेत, वय वर्ष 3 ते 9 एकत्र कुटुंब आहे आमचं. त्या नातवंडासाठी मी म्हणतो एक उद्योजक, मी CIचा असेसर पण आहे, बिझनेस असेसर, मॅडमला माहिती आहे बिझनेस उद्योजक असतं. तर ही कविता आता माझ्या नातवंडासाठी सुरुवात करतो. ह्याच्यामध्ये चौघड्याला काय साथ नाही आहे बरं का, कारण मी बोलतोय. खूप जग पाहिले, कष्ट केले व मान सन्मान भोगले, मनापासून भक्ती केली, शेवटी मात्र ईश्वर मला भेटले. तुम्हाला वाटेल काय आहे अकल्पित, हा भलतच सांगतो, देवा शपथ सांगतो की तो परमेश्वर माझ्या घरी हल्ली राहतो. वास्तवात कामासाठी बाहेर मी असतो बेदरकार व वृक्ष, वास्तवात कामासाठी बाहेर मी असतो बेदरकार व वृक्ष, पण घरी बोलतो मी या नातवंडासाठी कधी घोडा वा कधी वृक्ष. नातवंडे आहेतच घट्ट दुधावरची मधुर साय, पण हे पेढा व बर्फी बनलेत माझे बाप व माय. बिझनेस एक्सलन्सचे देतो मी दरवर्षी जगाला धडे, बिझनेस एक्सलन्सचे देतो मी दरवर्षी जगाला धडे, घरी आल्यावर बनतो मी अज्ञान विद्यार्थी या बालमित्रांपुढे. थापा का मारतोस दादू, सांग ना आम्हाला काय ते खरे, कारण मी हतबल त्यांच्या प्रश्नांची नसतातच माझ्याकडे खरी उत्तरे. निरागस्तेने केला आहे माझ्या वृथा अभिमानाचा भंग, निरागस्तेने केला आहे माझ्या वृथा अभिमानाचा भंग, आनंदाचे डोई उठले आहे त्या पवित्रतेचे भव्य तरंग. गोकुळ सोडून माझा तो भगवान शेवटी द्वारकाधीश होतो, पण मी त्याचा भक्त कृष्णाहून भाग्यवान अजूनही गोकुळातच राहतो. शेवटचं कडवं आहे माझं. परमेश्वरा किती अप्रतिम दिलास मला साक्षात्कार, परमेश्वरा किती अप्रतिम दिलास मला साक्षात्कार, कसे फेडू मी तुझे ऋण, कसे फेडू मी तुझे ऋण, कारण यांच्यामुळे माझा प्रत्येक क्षण होतो आहे सुखाचा क्षण. धन्यवाद. पांगारे तालुका पुरंदर जिल्हा पुणे. ना सरदार ना सरंजामदार, ना सरदार ना सरंजामदार, नाही आम्ही कुठलेच मानकरी, लेखनी सदैव आमच्या हाती, आम्ही शब्द पंढरीचे वारकरी, आम्ही शब्द पंढरीचे वारकरी. तर आता मराठीची एक जी अवस्था शिक्षका दुर्दैवानं पहिल्यासाठी शिक्षक राहिला. मी खेडेगावचा माणूस, मी शिक्षक गुरुजी अनुभवलेला आहे, पण आता पुण्यात आलेली गुरुजीत आता इंग्लिश मिडियम शाळा काढायला लागले, त्याच्यामुळं दुर्दैवानं ही परिस्थिती थोडीशी आलेली आहे. माझ्या कवितेचे शीर्षक आहे गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या, गुरुजी तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या. संस्कार शब्द फक्त नावालाच राहिला आहे,
नमस्ते आवाज हवेत विरलाय. संस्कार शब्द फक्त नावाला राहिलाय, नमस्ते आवाज फक्त हवेतच विरलाय. वंदे मातरम म्हणायला लाज वाटते, राष्ट्रगीत सुद्धा बेसूर गाते. बेशिस्तीला उधाण आले, सत्याचं वारं डोंगराच्या पल्याड गेलंय. याला संस्कृतीचं महत्व पटवून द्या गुरुजी, तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या गुरुजी, पुन्हा एकदा. रोज मिळत होती छडी, रोज मिळत होती छडी, त्यानेच तर बसली आयुष्याची घडी. आता छडी बसताच आम्ही कोर्टात जातोय, आता छडी बसताच आम्ही कोर्टात जातोय. गुरुजनांना लाखोल्या वाहतोय. जेव्हा आमची सर्वांचीच वाट चुकते, पावलोपावली तुमची त्रुटी जाणवते. आम्हास योग्य दिशा द्या गुरुजी, तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या गुरुजी, तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या. आठवतो तो काळ बाळपणाचा, आठवतो तो काळ बाळपणाचा, आनंदाचा, शिस्तीचा आणि सुखाचा. ज्ञानाची शिदोरी देत होतात तुम्ही, म्हणूनच तर नतमस्तक होत होतो आम्ही. दाखल्यावरचा जन्मतारखेचा अधिकार तुम्हाला, दाखल्यावरचा जन्मतारखेचा अधिकार तुम्हाला. आमचे गुरुजी म्हणून अभिमान होता आम्हाला. त्या आनंदमयी विश्वात एकदा न्या गुरुजी, तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या गुरुजी, तुम्ही पुन्हा एकदा जन्म घ्या. सर्वांनाच बघा पुढे पळायची घाई, सर्वांनाच बघा पुढे पळायची घाई. तुमच्यासारखे गुरु आता औषधालाही नाही, सॉरी बर का. सर्वांनाच बघा पुढे पळायची घाई, तुमच्यासारखे गुरुजी आता औषधालाही नाही. तो श्लोक, ती प्रार्थना हृदयात ठसली, ती शाळा देशभक्ती तर मनात बसली. तुमचं नाव, गाव आणि स्वच्छ पेहराव आजही आता स्मृतीकडे मन घेत आहेत. हाव त्या स्मृतींना तुम्ही उजाळा द्या गुरुजी, पुन्हा एकदा जन्म घ्या गुरुजी, पुन्हा एकदा. माय बापू, मी राहुल भोसले दाहेरी, रायकर मला ऐकून. माझ्या कवितेचं नाव आहे शब्दांची जादू. शब्द कधी कधी सावरतात, शब्द कधी कधी सावरतात, शब्द कधी कधी घायल करतात. शब्द कधी सावरतात, शब्द कधी कधी घायल करतात, तर कधी कधी माझी समजूत घालतात. शब्द कधी कधी माझी समजूत घालतात. शब्दा शब्दांनी, शब्दा शब्दांनी मन दुखवली जातात. शब्दा शब्दांनी मन दुखवली जातात. शब्दा शब्दांनी मन जवळ येतात. शब्द कधी हसवतात, शब्द कधी हसवतात, कधी रडवतात, कधी फसवतात. शब्दांमुळे एकमेकांची मनही जुळली जातात. शब्द आहे धन, शब्द आहे धन, मी संचय करून ठेवतो कण कण. शब्द आहे धन, मी संचय करून ठेवतो कण कण. शब्द घडवतात विचारांचे क्षणोक्षण. शब्द नैराश्यातून बाहेर पडताना सुंदर विचारांचं परिवर्तन घडवून आणतात. शब्द नैराश्यातून बाहेर पडताना सुंदर विचारांचं परिवर्तन घडवून आणतात. अशीच एका वळणावर शब्दा शब्दातून माझी कविता जन्म घेते. अशीच एका वळणावर शब्दा शब्दातून माझी कविता जन्म घेते. एका हळव्या क्षणी नकळत दूर दूर निघून जाते, दूर दूर निघून जाते. धन्यवाद. सादर करत आहे. चार भिंतींचं घर नाही महालाची सर, चार भिंतींचं घर नाही महालाची सर. सारवता भिंती साऱ्या, सारवता भिंती साऱ्या, येई सणाचा भर. दारी काढता रांगोळी पोर धरतील फेर. दारी काढता रांगोळी पोर धरतील फेर. दोन पण त्या उंबरी, दोन पण त्या उंबरी, उजळती दिशा चार. गेल्या वर्षीचा कंदील धूळ त्यावर चढली, गेल्या वर्षीचा कंदील धूळ त्यावर चढली.
हात मायेचा फिरता, हात मायेचा फिरता त्यात चांदणी खुलली. आपण आपल्या कांबल्या मावशींना आपण चिवडा लाडू देत असतो. कोणी देईल चिवडा, कोणी देईल चकली, कोणी देईल चिवडा, कोणी देईल चकली. लाडू पोळीचा खाताना पोर माझी आनंदली. आणि शेवटचं कडवं बघा, गरिबांच्या घरी दिवाळीची तयारी कशी चालते. घेत सफाईची काम, दोन पैका मिळ जादा. घेत सफाईची काम, दोन पैका मिळ जादा. यंदा केला आहे पोरा, यंदा केला आहे पोरा नव्या कपड्यांचा वादा. यंदा केला आहे पोरा नव्या कपड्यांचा वादा. काळीज फाटते तेव्हा जन्मा येते कविता. वेदनेच्या आभाळाला कवेत घेते कविता. वेदनेच्या आभाळाला कवेत घेते कविता. कुणीतरी व्हिडिओ काढा माझा, कारण माझा मोबाईल माझ्याकडे. ठीक आहे. तर मी आज तुमच्यासाठी माझी हास्य कविता घेऊन आलेली आहे. त्यामुळं सगळ्यांनी हसावं अशी अपेक्षा आहे. दिवाळीतला आनंद तुम्ही साजरा करावा माझ्या हास्य कवितेनं. सखे कवितेचं शीर्षक आहे घे मार फेकुनी वरवंटा ग. सखे नको फुकाचा तंटा ग, घे मार फेकुनी वरवंटा ग. सखे नको फुकाचा तंटा ग, घे मार फेकुनी वरवंटा ग. बांध जरा मज दावणीला, बांध जरा मज दावणीला, घे घरात ठोकून घुंटा ग. बांध जरा मज दावणीला, घे घरात ठोकून घुंटा ग. मदिरा मजना आवडे मेली, मदिरा मजना आवडे मेली, कधी मी तर दोस्तांना साथ दिली. मदिरा मजना आवडे मेली, मी तर दोस्तांना साथ दिली. सखे मी तर जागीच होतो, मज भोवती दुनिया ही फिरली. सखे मी तर जागीच होतो, मज भोवती दुनिया ही फिरली. दिसेना घराच्या वाटा ग, घे मार फेकुनी वरवंटा ग. दिसेना घराच्या वाटा ग, घे मार फेकुनी वरवंटा ग. नाही मजला वाईट सवयी, नाही मजला वाईट सवयी, कधी देशी कधी इंग्लिश हवी. नाही मजला वाईट सवयी, कधी देशी कधी इंग्लिश हवी. रस्ते मापतो टल्ली होऊन, रस्ते मापतो टल्ली होऊन, हरवते मम मेंदूची चावी. रस्ते मापतो टल्ली होऊन, हरवते मम मेंदूची चावी. हाच रोजचा सपाटा ग, घे मार फेकुनी वरवंटा ग. दारूबाज मज म्हणू नको, दारूबाज मज म्हणू नको, विरोध पिण्यासही करू नको. दारूबाज मज म्हणू नको, विरोध पिण्यासही करू नको. सखे लपून नाही प्यालो मी, सखे लपून नाही प्यालो मी, खंब्याच्या वर घोट नको. सखे लपून नाही प्यालो मी, खंब्याच्या वर घोट नको. आता नको जनी भो भाटा ग, घे मार फेकुनी वरवंटा ग. घे मार फेकुनी वरवंटा ग. सखे नको फुकाचा तंटा ग, घे मार फेकुनी वरवंटा ग. धन्यवाद. याचं शीर्षक आहे कशी असेल दिवाळी. कशी असेल दिवाळी, अशी असेल दिवाळी. कशी असेल दिवाळी, अशी असेल दिवाळी. चला साजरी करूया आता नवीन दिवाळी. चला साजरी करूया आता नवीन दिवाळी. अंधकार सारे चला पुसूनिया टाकू. अंधकार सारे चला पुसूनिया टाकू. उभे अंधारात त्यांना प्रकाश आदाऊ. देऊ हाती त्यांच्या ही फराळाची थाळी. देऊ हाती त्यांचा ही फराळाची थाळी. चला साजरी करूया आता नवीन दिवाळी. नको ते फटाके,
नको रोषणाई, नको ते फटाके, नको रोषणाई, प्रदूषण मुक्त करू खडे नवलाई. विज्ञानाचा दिवा अंधश्रद्धा जाळी, विज्ञानाचा दिवा अंधश्रद्धा जाळी. चला साजरी करूया आता नवीन दिवाळी, चला साजरी करूया आता नवीन दिवाळी. यशाचा कंदील चला लावूया गदारी, यशाचा कंदील चला लावूया गदारी. पडती विश्वासाची चला घेऊया करी. कुणी नको दुःखी दीप माणुसकीचा लावू, कुणी नको दुःखी दीप माणुसकीचा लावू. समृद्धीची वाट सारे सोबतीने चालू, समृद्धीची वाट सारे सोबतीने चालू, समृद्धीची वाट चला सोबतीने चालू. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि माझी एक कविता की आत्ताच निसर्ग कवींचं आगमन झालेलं आहे लक्ष्मण शिंदे सरांचं, तेव्हा की आता दिवाळी सुद्धा आपण साजरी केलेली आहे, शिक्षणावरती पण कविता झालेल्या आहे. त्याकडे आपण वळूया थोडस निसर्गाकडं, कारण या वर्षीचं वातावरण आपण सर्वांनी बघितलेलं आहे. कोणकोणत्या गोष्टींचा सामना आपल्याला करावा लागतोय. दिवाळी आली तरी सुद्धा या गोष्टींचा सामना करावा लागतोय. काही जणांच्या घरात ही दिवाळी होते, पण काहींच्या आत्ताही होत नाहीये. त्यासाठीच झाडावर बोलू काही, आणि माझ्या कवितेचं शीर्षक आहे विश्व कल्याण मंत्र. विश्व कल्याण मंत्र जपल्यास निसर्गाने झाडे कवेत घेतले. अहो विश्व कल्याण मंत्र जपण्यास निसर्गाने झाडे कवेत घेतले. करुणी जीवन रक्षण शर्थीने अबोल कार्य अलगद केले. करुणी जीवन रक्षण शर्थीने अबोल कार्य अलगद केले. जरी मानव बनले स्वार्थी जपली निसर्गाने माणुसकी, जरी मानव बनले स्वार्थी जपली निसर्गाने माणुसकी. दोन्ही हात रिते ओंझळीत झरा वाहण्यास आपुलकी, दोन्ही हात ओंझळीत झरा वाहण्यास आपुलकी. अहो रोजच चालतात गप्पा टप्पा, अहो रोजच चालतात गप्पा टप्पा. आता झाडावर बोलू काही, समजून घेऊयात गोंदोष लावूयात झाडे दिशादाही. समजून घेऊयात गोंदोष लावूयात झाडे दिशादाही. पुढची पिढी जगविण्यास एक झाड लावूयात जरा, अहो पुढची पिढी जगविण्यास एक झाड लावूयात जरा. निसर्ग वाढेल आणि तारेल फुलता सुंदर अबोल धरा, निसर्ग वाढेल आणि तारेल फुलता सुंदर अबोल धरा. स्वतःच्या स्वार्थासाठी झाडांनाच केले साफ, अहो स्वतःच्या स्वार्थासाठी झाडांनाच केले साफ. मानवाच्या दृष्ट प्रवृत्तीस निसर्ग करणार नाही माफ, मानवाच्या दृष्ट प्रवृत्तीस निसर्ग करणार नाही माफ. मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा, मानवाच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र आणि निवारा. उधळण करतो प्रेमाची सत्कार्याचा उडतो फवारा, उधळण करतो प्रेमाची सत्कार्याचा उडवे फवारा. अहो निसर्गच हाच मित्र सखा उपयोगी येईल नाना वेळा, निसर्ग हाच मित्र आणि सखा उपयोगी नाना वेळा. जीवनी भरण्यास आनंद भरला पक्षांचा तो मेळा, जीवनी भरण्यास आनंद भरवी तो पक्षांचा ओमळा, भरवी पक्षांचा ओमळा, भरवी पक्षांचा ओमळा. धन्यवाद. आणि सर्वांनी एकच सांगते की निसर्गाकडे थोडं तरी लक्ष द्या. जसं आपण स्वतःकडे आणि आपल्या परिवाराकडे लक्ष देतो तेव्हा प्रत्येकाने आपल्या निसर्गाकडे लक्ष द्या. कारण कितीतरी लोक आपण बघतोय की खाल्याला सुद्धा महाग झालेले, कोल्हापूरची परिस्थिती असू द्या, सगळ्या आपल्या आजूबाजूचे सर्व जिल्ह्यांची परिस्थिती तुम्ही सर्वांनी अनुभवावी. धन्यवाद. कुणी निर्लज्ज का म्हणे, कवितेचं शीर्षक आहे. कुणी निर्लज्ज का म्हणे ना, आमंत्रण असो नसो मला तुमच्या पंक्तीत बसावंसं वाटतं. आमंत्रण असो नसो मला तुमच्या पंक्तीत बसावंसं वाटतं. आणि लग्न कोणाचं का असेना मला वरातीत नाचावंसं वाटतं, मला वरातीत नाचावंसं वाटतं. आमंत्रण असो नसो मला तुमच्या
पंक्तीत बसावंसं वाटतं. मित्रांनो निर्लज्ज आहे. मित्रांनो निर्लज्ज आहे मी. कोणी निर्लज्ज का म्हणेना, मला तुमच्या सोबतच राहावं असं वाटतं. आणि नातं असो वा नसो, मला नात्यात असल्यासारखं वाटतं. मला नात्यात असल्यासारखं वाटतं. आई कुणाची का असेना, तिच्या पायाशी बसावंसं वाटतं. आणि बाप कुणाचा का असेना, मला त्याचे पाय धरावंसं वाटतं. मला त्याचे पाय धरावंसं वाटतं. आणि बाप कुणाचं का असेना, त्याला कडेवर घ्यावंसं वाटतं. आणि आजी कुणाची का असेना, तिला रस्त्याच्या कडेला सोडावंसं वाटतं. रस्त्याच्या कडेला सोडावं वाटतं. मित्रांनो आजी म्हणजे काय, एक लांबलेलं बालपण असतं. लांबलेलं बालपण असतं. आणि जिंकणारा कोणी का असेना, मला हारणाऱ्या सोबत राहावंसं वाटतं. जिंकणारा कोणी का असेना, मला हरणाऱ्या सोबत राहावंसं वाटतं. आणि लहान माणूस भाचर सर, माणूस लहान मोठा कसा का असेना, मला लहान होऊनच राहावंसं वाटतं. मला लहान होऊनच राहावंसं. मित्रांनो निर्लज्ज आहे. मित्रांनो निर्लज्ज आहे मी. आमंत्रण असो वा नसो, मला तुमच्या सोबतच राहावंसं वाटतं. आणि जगणं माझं आजवरचं, आणि जगणं माझं आजवरचं, हेच आमंत्रण तुमच्या सोबतच राहावंसं वाटतं. हेच तुमच्या सोबत राहावंसं वाटतं. मित्रांनो शेवट घेतो. शेवट माझ्या देशाकरता. देशा निर्लज्ज आहे रे मी, कृतज्ञ आहे. तुझ्याकरता काही केलं, तुझ्याकरता काही केलं नाही. आमंत्रण असो वा नसो देशा, तुझ्याकरता जीव ओवाळून टाकावं असं वाटतं. जीव ओवाळून टाकावं असं वाटतं. उशीर झाला कळतंय मला, उशीर झाला कळतंय मला. पण त्या तिरंग्यात गुंडाळून घ्यावं असं वाटतं. त्या तिरंग्यात गुंडाळून घ्यावं असं वाटतं. आणि डोळे बंद होताना देशा, मला भारत माता की जय हे आवाज कानात गेल्यासारखं वाटतं. तो भारत माता की जय हे कानात गेल्यासारखं वाटतं देशा. आमंत्रण असो वा नसो, आमंत्रण असो नसो, मला तुमच्या आठवणीत राहावंसं वाटतं. मला तुमच्या आठवणीतच राहावंसं वाटतं. आनंद नाव माझे आहे आनंद. जगा वाटतो परमानंद. जगा वाटतो परमानंद. नाव माझे आहे आनंद. असतो मी तर चराचरात. असतो मी तर चराचरात. असे कोणी मज शोधात. असे कोणी मज शोधात. जुळे त्याच्याशी ऋणानुबंध. जुळे त्याच्याशी ऋणानुबंध. नाव माझे आहे आनंद. नाव माझे आहे आनंद. शब्दांचा मी झालो धनी. शब्दांचा मी झालो धनी. मुखात माझ्या मधुर वाणी. मुखात माझ्या मधुर वाणी. जसा गोड तो गुलकंद. जसा गोड तो गुलकंद. नाव माझे आहे आनंद. नाव माझे आहे आनंद. हास्यातून कधी मी फुलतो. हास्यातून
अश्रुतोनी कधी मी ढळतो, जगा वेगळा माझा छंद, जगा वेगळा माझा छंद, नाव माझे आहे आनंद, नाव माझे आहे आनंद. मज न कसला भेदभाव, मज न कसला भेदभाव, ना गरीब ना कुणी साव, ना गरीब ना कुणी साव. हवा जास घ्यावा सुगंध, हवा जास घ्यावा सुगंध, नाव माझे आहे आनंद, नाव माझे आहे आनंद, नाव माझे आहे आनंद. आतापर्यंत कोणीच नव्हती, फक्त साथ द्या आस्तीप्रमाणे. झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. खळा फुलांचा बहर येता आनंद मजवतो, आनंद मजवतो. मैने संगे रागू मगतो, सुरात गीत गातो. मैने संगे रागू मगतो, सुरात गीत गातो. झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणतो तुकाराम, अरे म्हणतो तुकाराम. नका गाल मग झाडाचा बुंजावर गाव. वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणतो तुकाराम, अरे म्हणतो तुकाराम. नका गाल मग झाडाचा त्या बुंजावर गाव. झाड माझे दैवत आहे, आश्रित मी त्याचा, अरे आश्रित मी त्याचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. झाड माझे वैभव आहे जीवन सृष्टीचे, या जीवन सृष्टीचे. नका करू मग झाड तोडून जीवन कष्टीचे. झाड म्हणजे वैभव आहे जीवन सृष्टीचे, या जीवन सृष्टीचे. नका करू मग झाड तोडून जीवन कष्टीचे. झाड माझे दैवत आहे, त्याचा, अरे आश्रित मी त्याचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. सुजलाम सुफलाम धरती बनवतो, गाता त्याची वाचा. मिळूनी चला चला रे सर्व मिळूनी वृक्षारोपण करू. आपल्या निसर्ग राजाला पर्यावरणात सुंदर करू. वृक्षारोपण करता करता पांडुरंगाचे मुखे नाम घेऊ. पर्यावरणाविषयी सुखाला जनजागृती करू. प्लास्टिकचा वापर शक्यतो टाळू. आपण बाजारात कापडी पिशवीचा वापर करू. पर्यावरणाचे महत्व सांगू आपण. केर कचरा प्लास्टिक बाटल्या नाही मोठा नाला काला धरणे यामध्ये नका टाकू. वृक्षारोपण करून झाडांना सामान्य वाढू. एक तरी रोप बाग बगीचा टेकडी डोंगरात परिसरात लावू. चला चला रे झाडे झुडपे यांचे रक्षण करू. त्यांचे पालन पोषण करू. आपले कर्तव्य करू. आपले कर्तव्य करू. चला चला रे सर्व मिळून वृक्षारोपण करू. वृक्षारोपण करू. धन्यवाद. आभारी. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना माझा उपस्थित असलेले शिक्षक गुरुवर्य आणि श्रोतेगण सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. मला इथे माझी गझल सादर करायची संधी दिली तेव्हा तुम्ही सर्वांचा आभारी आहे. श्री जगताप सरांमुळे आज ही संधी मला लाभलेली आहे, त्यामुळे त्यांचा खूप खूप आभारी आहे. माझी एक गझल सादर करतो. त्या गझलेमध्ये प्रत्येकाच्या मनात थोडंसं दुःख लपलेलं असतं, ते कधीच सांगता येत नाही आपल्याला. अशा भावार्थाने काही शेर आहेत ते मी तुमच्यापुढे पेश करतो.
गझलेचा शीर्षक आहे मला दुःख माझे. प्रत्येकाचं दुःख असतं काही ना काही, पण सांगू शकत नाही शेवटपर्यंत. अशा पद्धतीने काही स्त्रीच्या जीवनाकडे अंगाने वळणारे शेर आहे. पहिला शेर असा आहे, तरन्नुम मध्ये येतो. मला दुःख माझे पसारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला, उगा सांत्वनांचा फवारा कशाला, उगा सांत्वनांचा फवारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला. तुझे वागणे रोज जाळीत जाते, तुझे वागणे रोज जाळीत जाते, तुझे वागणे रोज जाळीत जाते, पुन्हा डागण्याला निखारा कशाला, पुन्हा डागण्याला निखारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला. मुके पण तिचे बोलते खूप काही, 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 तिचा सारखा कोंड मारा कशाला, तिचा सारखा कोंड मारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला. कळी रोज खुलते तिची पाहिल्यावर, कळी रोज खुलते तिची पाहिल्यावर, समजण्यास आणिक इशारा कशाला, समजण्यास आणिक इशारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला. तिचे प्रेम म्हणजे नशा जीवनाची, तिचे प्रेम म्हणजे नशा जीवनाची, तिचे प्रेम म्हणजे नशा जीवनाची, मला सांग याला उतारा कशाला, मला सांग याला उतारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला. किती सोसले आजवर एकटीने, किती सोसले आजवर एकटीने, किती सोसले आजवर एकटीने, तिच्या जीवनावर पहारा कशाला, तिच्या जीवनावर पहारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला. दिशाहीन नेले जिथे नाविकाने, दिशाहीन नेले स्वतः नाविकाने, अशा गलबताला किनारा कशाला, अशा गलबताला किनारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला. शेवटचा शेर घेतो. तिथे तिथे पैल तिरी विसावेन जेव्हा, तिथे पैल तिरी विसावेन जेव्हा, तिथे पैल तिरी विसावेन जेव्हा, जुन्या आठवणचा सहारा कशाला, जुन्या आठवणचा सहारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला, उगा सांत्वनांचा फवारा कशाला, मला दुःख माझे पसारा कशाला.
माता विश्वात्मके देवे येणे वाक्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय दान हे जे खळांची व्यंकटी सांडो दया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो देवांची तो देला हो प्राणी वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवर्त भूमंडळी भेट तू भूता कल्पतरूंचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे अर्णव पियुषांचे चंद्रमे जे अलांछना मार्तंड जे तापहीना ते सर्वाही सदा सज्जन सोय रे हो तू किंबहुना सर्व सुखी पूर्ण होई तिन्ही लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये ओवाळेची एक आणि श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसाव येणे ज्ञान देव सुखिया झाला सुखिया झाला सुखिया झाला. शांती शांती शांती.